कचेरीवर उपस्थित आहेत। आता सोडत नाही कोणाला, पुण्यातून का सापडले वळलाच पाहिजे आता सगळ्यांची, आरोपीचे सुद्धा। यांना फोन कोणी केले, खून झाल्यावर कोणी पचवलं, पचवायचं होता हे खून यांना स्वतःला वाचविण्यासाठी। तुमच्या मंत्री पदासाठी लोकांचे लेकरं मारता का? सुट्टी नाही कोणाला। ठेवले 100% हे राजकीय लोकांच्या पाठबळाने ठेवले, त्यांना सांभाळलं गेलं। एका लेकराचा खून झाला हे यांच्यासाठी महत्वाचं नव्हतं, यांच्यासाठी महत्वाचं होतं आरोपी सांभाळून ठेवणं। जितके नालायक वृत्तीचे लोक सुद्धा राजकारणात आणि काही लोक आहेत हे आता याच्यातून सिद्ध झाले। चला चला चला, सॉरी चला चला चला, सगळे होणार, आणखीन होणार, याच्यात खूप मोठी साखळी। आता संपूर्ण कुटुंबीय जे आहेत या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि या मोर्चाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। परभणीमध्ये मोर्चाला सुरुवात झालेली आहे। संतोष देशमुखांचं कुटुंब सुद्धा या मूकमोर्चात सहभागी झालंय। मनोज जरांगे पाटील, त्याचबरोबर ज्योती मेटे या सुद्धा या मोर्चात सहभागी झाल्यात। या मोर्चांची सुरुवात झाली रेणापूर मधून, लातूर जिल्ह्यातल्या, त्यानंतर बीडमध्ये सर्वपक्षीय सर्व संघटनांचा भव्य मोर्चा निघाला होता आणि त्यात संतोष देशमुख यांच्या आरोपींना शिक्षा द्या आणि संतोष देशमुखांना न्याय द्या अशा पद्धतीची मागणी करण्यात आली। जे आहे ते आता सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण कुटुंबीय देशमुखांचे या ठिकाणी दाखल झालेलं आहे। काही मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे, काय सांगतो? आम्हाला एकच वाटतं, आम्ही इथे न्याय मागायला आलोत आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। खरं तर बीडमध्ये मोठा मोर्चा निघाला, रेणापूरमध्ये देखील निघाला, आता परभणीमध्ये एकच वाटतं की ज्या प्रकारे मोर्चामध्ये लोक सहभागी झालेत आणि तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा। न्याय मिळूस तर नाही तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आम्हाला तुमचीच गरज आहे। 3 आरोपी फरार होते, त्यातले 2 सापडलेले आहेत, आणखी एक सापडायचं आहे। त्यांना पण लवकरात लवकर सापडलं पाहिजे। दादा काय सांगाल? खरं तर